विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 वर्ग 10 यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण सजीवातील अलैंगिक प्रजनन त्यामध्ये एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन आणि बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन तसंच अलैंगिक प्रजननाचे एकपेशीय आणि बहुपेशीय सजीवातील प्रकार बघितले। आपण त्याचा पुढचा जो भाग आहे लैंगिक प्रजनन म्हणजे काय त्याची व्याख्या बघितली। लैंगिक प्रजननातील दोन प्रमुख प्रक्रिया, पहिली आहे युग्मक निर्मिती म्हणजे एकगुणी युग्मकांची निर्मिती होणं आणि त्याच्या पुढचा भाग फलनाची क्रिया। यामध्ये आपल्याला आज प्रत्यक्ष वनस्पतीतील लैंगिक प्रजनन म्हणजे काय हे शिकायचं आहे। तर वनस्पतीतील लैंगिक प्रजननामध्ये प्रत्यक्ष सहभागी अवयव म्हणजे वनस्पतीचं फूल, आणि म्हणून फुलाची एक व्याख्या की फूल म्हणजे काय, तर फूल म्हणजे वनस्पतीच्या लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक एकक अशी आपल्याला फुलाची व्याख्या करता येईल। वनस्पतीच्या फुलामध्ये आपल्याला या ठिकाणी वनस्पतीच्या फुलाची आकृती दाखवलेली आहे बघा। हे आहे जास्वंदीचं फूल। जास्वंदीच्या फुलाच्या ऐवजी तुम्ही धोत्र्याचं फूल घेतलं तरी सुद्धा चालतं। तर आपल्याला या वनस्पतीच्या फुलामध्ये एकूण क्रमानं बाहेरून आत असे 4 मंडल बघायला मिळतात। बाहेरून आत म्हणजे त्याची सुरुवात जर आपण बाहेरून केली आणि आतमध्ये गेलो तर असे बाहेरून आत एकूण 4 मंडल आहेत। हे जे दिसतं या ठिकाणी हे हिरव्या रंगाचं, तुम्ही जर फूल बघितलं तर त्या फुलामध्ये तुम्हाला सगळ्यात बाहेर एक हिरव्या रंगाचं त्या आतल्या मंडलाचं रक्षण करणारं एक मंडल दिसतं, त्याला आपण निदलपुंज असं म्हणतो। हे आहे सगळ्यात बाहेरचं। आणि मी तुम्हाला क्रम सांगितला, वनस्पतीच्या फुलामध्ये बाहेरून आत असे 4 प्रकारचे मंडल असतात। हे जे म्हणून त्यातलं जे सगळ्यात बाहेरचं पहिलं मंडल आहे निदलपुंज, त्याच्यानंतर वनस्पतीच्या या निदलपुंजाच्या आतमधलं जे दुसरं मंडल आहे हे इथं दाखवलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो दलपुंज, किंवा आपल्या भाषेमध्ये आपण त्याला पाकळ्या म्हणतो। त्यानंतर निदलपुंजाच्या आतमध्ये दलपुंज आणि त्याच्या आतमध्ये या ठिकाणी हे जे दिसतात हे आहेत पुमंग, किंवा आपण त्याला पुंकेसर म्हणतो। आणि सगळ्यात आतलं मंडल हे जे दिसतं आपल्याला ते जायांग, म्हणजे पुमंग जायांग हे सगळ्यात आतलं, सगळ्यात बाहेरचं निदलपुंज आणि नंबर 2चं दलपुंज। म्हणजे निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग असे बाहेरून आत याप्रमाणे वनस्पतीच्या फुलामध्ये 4 मंडल असतात। विद्यार्थी मित्रो, यामध्ये हे जे पुमंग आहे 1 2 3 4 5 6 इथे जे दाखवलेले आहेत, तर हे जे पुमंग आणि हे आतलं जायांग, हे इथून त्याची सुरुवात झाली। आता हे जे 2 मंडल आहेत हे वनस्पतीमध्ये प्रत्यक्षपणे प्रजननाचे कार्य करतात आणि म्हणून त्यांना आवश्यक मंडल म्हणायचं, एसेन्शियल व्हॉल्व्स। पुमंग आणि जायांग यांना एसेन्शियल म्हणजे आवश्यक मंडल का म्हणायचं, तर ते प्रजननाचे काम करतात। त्याच्यानंतर सगळ्यात बाहेरचं निदलपुंज आणि आतलं हे दलपुंज, या 2 मंडलांना अतिरिक्त मंडल असं म्हणतात। आता यांना अतिरिक्त मंडल का म्हणायचं, तर हे जे मंडल आहेत हे संरक्षणाचं काम करतात। म्हणजे निदलपुंज हे आतल्या मंडलांचं संरक्षण करतं आणि दलपुंज हे त्याच्या आतमधल्या मंडलांचं संरक्षण करतं, आणि म्हणून हे अतिरिक्त मंडल म्हणून त्यांना संबोधलं जातं। आता निदलपुंजातील
जे घटक आहेत त्या दलांना निदल म्हणतात आणि ते हिरव्या रंगाचे, मी सुरुवातीला सांगितलं की हे हिरव्या रंगाचे असतात. आणि दलपुंजातले जे घटक असतात हे दलपुंज आहे आणि दलपुंजातले हे जे सगळे आहेत घटक यांना पाकळ्या असं म्हणतात. आणि वेगवेगळ्या फुलामध्ये या पाकळ्यांचे वेगवेगळे रंग असतात. आपल्याला माहीत आहे की पुमंग हे पुल्लिंगी दल आहे. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे आणि त्याच्या घटक दलांना पुंकेसर असे म्हणतात. आणि जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे आणि त्याच्या घटक दलांना स्त्रीकेशर असे म्हणतात. म्हणजे पुंकेसर आणि स्त्रीकेशर घटक दलांना. आता हे जे पुमंग इथं ती आकृतीत दाखवलं तुम्हाला. पुमंग म्हणजे पुल्लिंगी किंवा नर आणि त्याचे जे घटक दल आहेत त्याला पुंकेसर. जायांग इथं दाखवलेलं आहे आणि हे जायांग म्हणजे कुक्षी, इथं अंडाशय आणि हे सगळं मिळून आपण त्याला नाव दिलेलं आहे स्त्रीकेशर. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडलं असतील तर म्हणजे ज्या फुलामध्ये पुमंग आणि जायांग हे दोन्ही मंडलं असतात तर अशा फुलाला उभयलिंगी फूल असे म्हणतात. याची उदाहरणं आहेत धोत्रा, त्यानंतर जास्वंद. तर यासारखे काही फुलं ज्यांच्यामध्ये पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दल एकाच मंडलामध्ये आहेत. त्याच्यानंतर एकलिंगी फूल कशाला म्हणायचं तर ज्या फुलामध्ये या दोनपैकी एकच मंडल असतं अशा फुलाला एकलिंगी फूल असे म्हणतात. म्हणजे यामध्ये नर फूल वेगळं आणि मादी फूल वेगळं. तर नर फुलाला नर फूल का म्हणायचं कारण त्याच्यामध्ये फक्त पुमंगच असतात म्हणून त्याला नर फूल म्हणतात. आणि ज्या फुलामध्ये फक्त जायांग असतं अशा फुलाला मादी फूल असे म्हणतात. त्याच्या पुढं बऱ्याच फुलांना आधार देण्यासाठी बघा हा असा देठ असतो, आपण याला देठ म्हणतो आणि या देठाला पुष्पवृंत असे म्हणतात. आणि हा जो पुष्पवृंत आहे हा पुष्पवृंत त्या फुलाला आधार देण्याचे काम करतो. त्याच्या पुढं प्रत्येक पुंकेसराला एक वृंत असतो, त्याला पुंकेसर वृंत असं म्हणतात. आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो आणि या परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक म्हणतात. आणि या कोष्टकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. यावेळी हे परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात. हे बघा आता या ठिकाणी हा आहे पुंकेसर, हा सगळा भाग. आणि या पुंकेसराचा जो हा मधला भाग आहे याला पुंकेसर वृंत म्हणायचं. पुंकेसर वृंत. पुंकेसर वृंताच्या टोकाला हा जो दिसतो हे सगळे काय आहेत परागकोश. आणि ह्या परागकोशाच्या आतमध्ये एकूण 4 कप्पे आहेत. आणि या 4 कप्प्याला प्रत्येक कप्प्याला कोष्टक म्हणतात. आणि या कोष्टकामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनातून परागकण तयार होतात. आणि या परागकणाला जेव्हा परागकोश परिपक्व होतो फुटतो तेव्हा हे परागकण बाहेर येतात. आणि या परागकणातून काय बाहेर पडतात तर त्याच्यामधून पुयुग्मक तयार होतो. त्याच्यानंतर जायांग जे आहे हा भाग हे जायांग. तर ह्या जायांगामध्ये या जायांगाच्या टोकाला एक चिकट अशा प्रकारची कुक्षी असते. त्याच्या तळाशी हे इथं मी बोट दाखवलेले ती अंडाशय असतं. आणि अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षी वृंत म्हणजे हा जो मधला आता हे अंडाशय तळाशी ही कुक्षी आणि जो हा मधला भाग आहे याला कुक्षी वृंत म्हणतात. आणि या कुक्षी वृंताच्या टोकाशी ही कुक्षी असते. आता जेव्हा ह्या परागकोशातील परागकण या कुक्षीवर जाऊन पडतात
आणि कुक्षीवर जाऊन पडल्यानंतर तो परागकण त्या ठिकाणी रुजतो. रुजल्यानंतर तो या कुक्षीवृंतातून या ठिकाणी अंडाशयाच्या तळापर्यंत येतो. आता ह्या अंडाशयामध्ये एक किंवा अनेक बीजांड असतात. अंडाशयामध्ये एक किंवा अनेक बीजांड असतात आणि या प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो आणि प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अंडपेशी असते आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रक असतात. आता बघा, जेव्हा या कुक्षीवर रुजलेला परागकण हा या कुक्षीवृंतातून तळाला येतो, तेव्हा आल्यानंतर त्याचं त्या अंडपेशीबरोबर फलन होतं आणि मग फलन झाल्यानंतर त्या ठिकाणी युग्मनच तयार होतो. म्हणजे त्यातला जो 2 कुयुग्मक अंडपेशीमध्ये प्रवेश करतात, त्यातला एक कुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावतो, युग्मनच तयार होतो. या प्रक्रियेला फलन म्हणतात. हे आपण मागच्या तासामध्ये शिकलो. आणि जो दुसरा कुयुग्मक असतो तो 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावतो आणि त्या ठिकाणी भ्रूणपोष तयार होतो. या प्रक्रियेमध्ये 2 कुयुग्मक भाग घेतात, म्हणून वनस्पतीतील फलन प्रक्रियेला द्विफलन क्रिया असे म्हणतात. आता परागकोशातील हा जो परागकोश आहे, या परागकोशातील परागकण स्त्री केशराच्या कुक्षीवर जाऊन पडणे किंवा स्थानांतरित होणे याला आपण परागन क्रिया असे म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला पॉलिनेशन म्हणतात किंवा परागीभवन परागन असे म्हणतात. तर ही जी परागनाची क्रिया आहे ही सुद्धा 2 प्रकारची असते. एक स्वयंपरागन आणि दुसरं परपरागन. आता स्वयंपरागन म्हणजे जेव्हा एकाच फुलामध्ये नर घटक आणि मादी घटक असतात, तेव्हा अशा प्रकारच्या परागन क्रियेला स्वयंपरागन असे म्हणतात. आता हे परागनाची क्रिया कोण घडून आणतं? तर परागनाची क्रिया ही अजैविक घटक घडून आणतात, जसं वारा, पाणी किंवा जैविक घटक. या जैविक घटकामध्ये म्हणजे जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक ही परागनाची क्रिया घडून आणतात. आता जैविक घटकामध्ये कीटक, पक्षी, प्राणी यांच्या मदतीने ह्या परागनाच्या क्रियेला मदत होते. आणि जेव्हा परागनाची क्रिया होत असते तेव्हा ही कुक्षी चिकट असते. म्हणजे एकदा परागकण त्या कुक्षीवर पडला की तो त्या ठिकाणी त्या कुक्षीवर अंकुरित होतो आणि मग अंकुरित झाल्यानंतर तिथून एक परागनलिका तयार होते आणि ही परागनलिका त्या कुक्षीवृंतातून वाढत जाते आणि आता सांगितल्याप्रमाणे ती अंडाशयामध्ये प्रवेश करते. आणि अंडाशयामध्ये काय आहे तर अंडाशयामध्ये अनेक बीजांड असतात आणि प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री भ्रूणपोषण विभाजनाने भ्रूणकोश तयार झालेला असतो. या प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अंडपेशी असते आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रक असतात. पुढचा भाग मी सांगितला की त्यामधला एक कुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावतो आणि युग्मनच तयार होतो. दुसरा कुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावतो आणि भ्रूणपोष तयार होतो. आणि म्हणून ही जी वनस्पतीतील फलनाची क्रिया आहे यामध्ये 2 कुयुग्मक सहभागी होतात, म्हणून त्याला द्विफलन असे म्हणतात. आता हे सगळं द्विफलन झाल्यानंतर त्याचा जो पुढचा भाग आहे, फलनानंतर जे बीजांड असतात, फलन प्रक्रियेनंतर बीजांडाचं रूपांतर बियामध्ये होतं आणि अंडाशयाचं रूपांतर फळामध्ये होतं. मग जेव्हा हे फळ फुटतं तेव्हा बीज जमिनीवर पडतं आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजल्यानंतर त्याच्यापासून पुन्हा नवीन रोपटं तयार होतं. म्हणजे आणि हे रोपटं तयार होत असताना त्याला लागणारं अन्न, कारण रोपट्यामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची क्षमता निर्माण झालेली नसते आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये म्हणजे त्याला पानच नाही तर प्रकाशसंश्लेषणाच्या क्रियेचा प्रश्नच येत नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण जो दुसरा कुयुग्मक
जो दुय्यम केंद्रकाशी संयोग पावतो तेव्हा जो भ्रूणपोष तयार होतो, तर या बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून हा जो युग्मनज आहे या युग्मनजाची वाढ होते आणि नवीन रोपटं तयार होतं. याला आपण बीजांकुरण असे म्हणतो. तर अशा प्रकारे वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन दोन भिन्न युग्मकांच्या मदतीने घडून येतं. पुढच्या तासामध्ये आपल्याला मानवातील लैंगिक प्रजनन पाहायचं आहे. त्यासाठी उद्याच्या तासाला येण्याच्या अगोदर तुम्ही पान नंबर 28 वरची ही बघा, मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि मानवी स्त्री प्रजनन संस्था या दोन आकृत्या काढा आणि मग या दोन आकृत्यांच्या मदतीने आपण मानवातील लैंगिक प्रजनन समजून घेऊ.